मुंबई. म्हणतात मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही, कधीच कुणाला एकटं ठेवत नाही. आईच्या मायेनं सारं काही करते. इथल्या प्रत्येकाची आई होते मुंबई. शेवटची पोळी मी करणार. राहू दे राजा, तुझा क्लास आहे ना, तू आवर जा. तुला सुद्धा ऑफिस आहे ना, सकाळपासून एकटीच काम करतेस. तुला मदत नको का करायला? आपल्याला दुसरं कोणी आहे का? तुला मी, मला तू. सरक ना, शेवटची पोळी मी करणार. ओके कर. हे घे. आई, वेळेवर डबा खायच्या, माझी छोटी पोळी भरलेली आहे. हो राजा. आई, कोणी किती काम सांगितलं, जेवणाची वेळ चुकवायची नाही. नाही चुकवणार. आणि माझी काळजी करू नकोस. कामात लक्ष दे. ऑफिस सुटल्यावर शेफारी मावशी बरोबर गप्पा मारत नको. आई, आई, आई. हॅपी बर्थडे लाडूबाई. थँक्यू. तुझा बलून. वाव. चल मी तुला ओवाळते. ये बस. गुड गर्ल. आई, असं ओळण्याने काय होतं ग? म्हणजे देवबाप्पा माझ्या परीला आशीर्वाद देतो. तो स्ट्रॉंग बनवतो ना. करेक्ट. चल ये बस. तुझं गिफ्ट. वाव, थँक्यू आई. संध्याकाळी केक घेऊन येते. हा आई, बाबांना माझ्या बर्थडेला सुद्धा आठवण येत नसेल का ग? मी अजून त्याला पाहिलं सुद्धा नाहीये. कसा दिसतो ग बाबा? माहित नाही आणि आता आठवतही नाही. तुला त्याच्याबद्दल बोलायला आवडत नाही ना? बाळा, तू जेव्हा पोटात होतीस ना, तेव्हाच तो आपल्याला सोडून गेला आणि त्याला आजपर्यंत तुला बघावं असं नाही वाटत. त्याच्याबद्दल आपण का सारखं सारखं बोलायचं? चल, आज मी लवकर येणार आहे ऑफिस मधनं. येताना केक घेऊन ये. प्रॉमिस? प्रॉमिस. निघूया. इंजेक्शन राहिलं. अरे हो, थांब थांब आणते. दे लवकर इंजेक्शन, मला डायबिटीज आहे ना. हो बेटा. गेल्या वेळी आठवतंय ना, शाळेत चक्कर येऊन पडले होते. आमच्या टीचरने तुला फोन करून बोलवलं होतं. तू किती घाबरली होतीस. हो. अगं दे ना लवकर इंजेक्शन.
प्रत्येक आई तुझं इंजेक्शन. तू स्ट्रॉंग गायची आई आहेस ना. हो ग भाई. निघूया आपण, उशीर होतो. आज संध्याकाळी लवकर येईन. हा चल चल लवकर. अरे थांब, पिचकू राहिला. हो घे घे घे. कोण आहे? अरे काय, किती, थांबा जरा. तुम्हाला किती वेळा सांगितलंय असं घरी नका येऊ म्हणून. ओ बाई, आम्हाला काय हाऊस नाही ते यायची. तुमचा तो नवरा आमचे पैसे घेऊन पळून गेला. ते कोण देणार? हे बघा, मी सगळ्यांचे पैसे दिलेत, तुमचेही देईन. अरे वा, गिफ्ट. हॅपी बर्थडे. बर्थडे वाटतं पोरीचा. अरे मोठी झाली पोरगी. हे बघा, मी तुम्हाला तुमचे पैसे देईन, तुम्ही या. अजून किती येणार? बघते काय, पैसे तयार ठेवायचे. आता वसुलीसाठी आलोय म्हणल्यावर काहीतरी तर न्यायलाच पाहिजे. गिफ्ट. हॅपी बर्थडे. आई, आज माझ्यासाठी केक नको आणूस. आपल्याला त्यांचे पैसे द्यायचे ना. बाळा, तू टेंशन नको घेऊस. अपने पास बहुत पैसा है. आज मी ऑफिस मधून लवकर येणार आहे. हा प्रॉमिस. प्रॉमिस. चल, उशीर होतोय ना, चल पटकन. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. आणि आता वाढदिवस आहे म्हणून गोड खायचं नाही हा काकूकडे. गणेश स्तोत्रम संपूर्णम. आजी आज काय बनवले खायला? अगं माझ्या बाळ ग, ते कसला घमघमाट सुटलाय काकू. मग आज खास माणसाचा वाढदिवस आहे ना, म्हणून सगळी तयारी मोठी. हो बाळा. अगं आई ग, हे वाताचं दुखणं कधी संपणार आहे कुणास ठाऊक. काकू औषध घेता ना तुम्ही? घेते ग, हातापायांना चोळते सुद्धा. अगं पण सकाळची कामं उरकली ना की पुन्हा अंगदुखी सुरू होते बघ. परी, काकूंची काळपड. किती शहाणं बाळ आहे ग माझं. खूप मोठी हो हा बाळा. अहो इंजिनियर. येस, हॅलो. आली का आमची बर्थडे गर्ल? हाय. अहो बंडू काका, हे काय? किचन एप्रन टाकाऊतून टिकाऊ घरच्या घरी बनवलंय. नुसता हात फिरवला की एकदम साफ. अहो आता तरी फॅन लावा ना, परी आलीये ना. ती आली की मी कधी नाही म्हणतो का फॅन लावायला. लावतो. हा बघ लावला. हे मात्र अगदी खरं आहे बर का. परी आली ना की कशाला म्हणून अडवत नाही तुम्हाला अगदी. अगं नाही तर परी नसली ना तर जीव जात असला ना उकाड्यानी तरी फॅन लावू देत नाहीत. फ्रीज सुद्धा दर तासाला बंद करायचा. का तर म्हणे बिल वाढतं. अरे हो, बरी आठवण झाली. पाहिलंच ना. हा, अहो उदबत्ती सुद्धा अर्धी करून लावतात. कुठून तरी घरात सुगंध पसरल्याशी कारण. काय नाही हा? बरोबर आहे की नाही? करेक्ट. खूप बिल्डिंग मधले लोक उगाच मागणं बोलतात. बोलू देत.
त्यांना काय जाते बोलायला. बचत करणं नेहमीच चांगलं असतं. पण एप्रिल कसा वाटला आहे की नाही? मस्त मस्त. अगं हा मी तुला देणार आहे गिफ्ट म्हणून. बंडू काका माझा आहे ना बर्थडे आज. अरे हो मी विसरलो. चालू तुला हवंय गिफ्ट? बरोबरच आहे तिचं. आणि हे गिफ्ट आमच्या परीसाठी. परी ही वस्तू आहे ना ती बाळा माझ्या खूप जवळची आहे. 30 वर्षांपूर्वी घेतली होती आमच्या मुलीसाठी. पण ती म्हण आता ही तुझ्यासाठी. हा थँक्यू. वेलकम बाळा. हॅपी बर्थडे परी. हॅपी बर्थडे टू हो बाई, यू. हॅपी कोण ओरडतंय हे? शेफाली मावशी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. परीचा birthday होता ना. पिल्लू ते काय आणलंय आणलं आज बोलव तिला. शेफाली. आणि अगं शेफाली आत ये. चल, हा हा आले. कम ये आत ये. अगं अगं हे हो हो. हाय काकी कशा आहात? ठीक आहे. हाय बंडू. काका हाय. काय ग किती दिवसांनी आलीस? अगो बाई आणि हे काय? पडली बिडलीस की काय रस्त्यात? आणि आलीस ती पिपाणी वाजवतात. काका आज परीचा बर्थडे इतना तो बनताय काका. काका हे काय आहे? एप्रिल अगं काल सामानासोबत मोठी पिशवी आली. घरच्या घरी बनवलाय. हा वा हो इंजिनियर नुसते बोलत काय बसलात? तिच्यासाठी लाडू आणा ना. अरे हो आलोच. मला सुद्धा वाईट वाटतं ग. एवढा इंजिनियर माणूस पण रिटायरमेंट नंतर मित्राच्या सल्ल्याने सगळे पैसे शेअर्स मध्ये गुंतवले आणि सगळे बुडाले. तेव्हापासून हे काटकसरीचं खूळ डोक्यात शिरले. परी माझा रिटर्न गिफ्ट कुठे आहे? शेफाली तुझ्या आईचा फोन आहे. अगं ही कट कर कट कर कट कर प्लीज. ते काकूंनी सांगितलेला मुलासाठीच फोन असेल. चांगला आहे ग तू मोहित त्यांचा मुलगा. निदान दाखवण्याचा कार्यक्रम तरी करू नको. ठरलंय हो माझं. मुलगा आधीच बघून ठेवलाय सोय. नाही नाही पण बाकी सगळं ठरलंय. म्हणजे मला ना असा 500 करोडचा मालक असलेलाच मुलगा हवाय. हे घे तुझं रिटर्न गिफ्ट. हो किती गोड आहे का ते माझं पिल्लू. पण काय ग लाडू तर काकांनी आणलेत ना माझ्यासाठी. मग तू काय देणार? मी काय देऊ? फक्त एकदा म्हण तुला 500 करोडवाला मिळणार. काय? अगं शेफाली काही काय लहान आहे ती. अगं पण तिने बोललेलं सगळं खरं होतं ना. परी बोल ना. 500 करोड मध्ये किती शून्य येतात ठाऊक आहे तुला? आणि तुझ्या आईला माहितीये काय सगळं? जाऊ द्या हो काकू. चल उशीर होतोय. चल बाय बेटा. हे थांब ना. हे परी एकदा बोल ना बाळा प्लीज बोल. 500 करोडवाला मिळणार. बोल बाळा बोल बोल बोल. चल चल लवकर चल. चल पटकन. अगं थांब ना परी एकदा बोल ना प्लीज. 500 करोड वाला मिळणार हिला.
बर्थडे बिझनेसमॅन ऑफ द इयर यशवर्धन चौधरी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू समीर. वन्स अगेन हॅपी बर्थडे सर. थँक्यू संकेत. थँक्यू एक मिनिट, काय चाललंय? ते गिफ्ट माझं आहे, ठेवते. तू काय आणलंयस ते सांग. अरे मी आणलंय ना. काय आणलंय? मी गिफ्ट आणलेलं आहे. Oh my God! Should I call the police? No, we were just practicing some yoga. You want to give the file? Thank you. आता नाही सोडणार. तू किती झाले? खूप बाबा, खूप वर्ष झाली. खूप. केवढे मोठे झालो ना आपण. सगळं आयुष्य असंच चाललंय. साधं एक लग्नही झालं नाही माझं. मग कर ना, तुला कोणी थांबवलंय? करणार ना, मी लग्न करणार. आपण एकत्र करू. का? सिंपल आहे. लहानपणापासून आपण एकत्र जगलोय, एकत्र वाढलो, आपण एकत्र शाळेत गेलो, एकत्र काम करतोय. मग लग्न का वेगवेगळं करायचं? लग्नही आपण एकत्र करणार. आणि ठरलं, आज जी तुला पहिली दिसेल ना, ती तुझी बायको होणार. तुला जो काय गोंधळ घालायचाय तू घाल, मला ह्याच्यामध्ये पाडू नकोस प्लीज. समीर यार, जे घडून गेलंय ते. हा मला माहितीये, यश, मला सगळं माहितीये. हम एक ही बार जीते एक ही बार मरते, प्यार भी एक ही बार होता है, चांदनी मुझे छोड़ के चली गई. मला हे सगळं माहिती, पण ते सोड नाही यार. आता चांदणी नाही चटक चांदणी होती ती. ऐक नाही यार यश, हे बघ प्लीज, ते सगळं विसर ना. ठरलंय आपलं, आज जी पहिली दिसेल ती माझी वहिनी असेल. आणि राहिला प्रश्न बर्थडे पार्टीचा, बुर्ज खलिफा मध्ये बर्थडे पार्टीची अरेंजमेंट झालेली आहे. सो आपण जातो एन्जॉय करायला. अरे वाह, क्या बात है. एन्जॉय द पार्टी. मी घरी चाललोय. एक मिनिट, हे कधी ठरलं यश? मी बुकिंग केले, पैसे भरलेत. ते तुझं तू बघ काय ते. अरे कमॉन यार, तू अरबोपती आहेस, मी नाहीये. बुकिंग करायच्या आधी विचार करायचा ना. अरे दिस इज नॉट फेअर. तू ऐन वेळेला प्लॅन चेंज कसा करू शकतोस? सिद्धवानी इथे काय करतो? मला नाही माहित. वड्डे साई, मी तुमची कधीपासून वाट बघत होतो, पण तुम्ही कधी इंग्लंड, कधी सिंगापूर, कधी स्पेन. तुम्हाला गाठायचं तर कुठं साई? मग आज इथे कसे पोहोचलात? आपके आंटी जी ने बताया और आप दोनों मिल गए साई. वड्डे बाबा जी की कसम, आज माझ्यासाठी लकी डे साई. सर, आपण त्या ऍप बद्दल बोललो होतो ना. वड्डे बाबाजी की कसम, एकदम सॉलिड ऍप आहे. ते ऍप 100 माणसांचं काम एकदम करतं. वड्डे बाबाजी की कसम, एकदाच इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम प्रॉफिट. सिद्धवानी, या एका ऍपमुळे जर का माझ्या 100 माणसांची नोकरी जाणार असेल, जर का माझी 100 कुटुंब उपाशी राहणार असतील, तर ही डील माझ्यासाठी प्रॉफिट नाही, लाईफ टाइम लॉस आहे. मी एक बिझनेसमॅन आहे सिद्धवानी, आणि या प्रॉफिट आणि लॉसची गणितं मलाही कळतात. या 100 कुटुंबांचा आशीर्वाद माझा नफा आहे, आणि म्हणूनच ही डील मी करणार नाही. हीच नाही, अशी कुठली डील घेऊन माझ्याकडे आलात ना, फोडून टाकेन. वड्डे बाबाजी की कसम.
जरा जास्त बोललो काय मी आत? हो हा, म्हणजे ते फोडून टाकीन बिकीन जरा जरा जास्त झालं. मग आता आता काय, आता बोललो तर फोडायचा. ते पडते बम. ते पण ते पण. लवकर, उशीर होतोय. पण हळू चालव हं. घाबरू नकोस ग, मी आहे ना. किती प्लॅन्स केले होते तुझ्या बर्थडेचे मी इथे. का चाललोय आपण, जाणं गरजेचं आहे का? 3 वर्षांनी घरी जातोय मी समीर. 3 वर्ष. 3 वर्ष आजोबांना भेटलो नाहीये यार. त्यांचा हात माझ्या डोक्यावरून फिरला नाहीये. मिस करतो यार मी त्यांना, काका काकूंना, सगळ्यांनाच. कधी एकदा जाऊन त्या सगळ्यांना भेटतो असं झालंय मला. खरं तर आजचा दिवस ना त्या सगळ्यांशिवाय मी इमॅजिनच नाही करू शकत. ते यश आजोबांबद्दल भावना मी समजूच शकतो, पण तुला वाटतं घरातल्या बाकीच्यांना तुझ्या बर्थडे बद्दल काही पडलेली असेल? तू नेहमी त्यांच्याबद्दल असं का बोलतोस रे? दे केअर फॉर मी, दे लव्ह मी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आई बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेल्यानंतर मला कोणी सांभाळलं? आजोबांनी आणि काका काकूंनीच ना. सॉरी बॉस, आजोबांबद्दल ठीक आहे, त्यांनी एम्पायर उभं केलंय, पण काका काकू त्यांनी तुला नाही, तू त्यांना सांभाळलंयस आणि अजूनही सांभाळतोयस. मी तुला चॅलेंज देऊन सांगतो, आजोबा वगळता घरातल्या कुणालाही तुझा वाढदिवस लक्षात नसेल. रिअली? बघूयाच. चीअर्स. घरतोंडे सर दिसतायत डोळ्यासमोर मला. डोंट वरी यार, जास्त वेळ नाही होणार आहे आपल्याला. तू काळजी नको कर. हो मॅडम, हो मॅडम, स्क्रॅच आलाय. आधीपासूनचा असेल. आता आपण लिहिलं तुमची स्कूटर तेव्हा गेलाय. हे बघा, तुम्हाला भरपाई द्यावी लागेल. हो, 20-25 हजार खर्च आहे. एका स्क्रॅचचा? तुम्ही आधी गाडी साईडला घ्या. 1 मिनिट. गाडी आम्ही कशाला साईडला घेऊ? आम्हाला उशीर होतो, ऑफिसला जायचंय. हो, सिग्नलला उभ्या उभ्या गाडी ठोकलीत. सिग्नलला उभ्या उभ्या तुम्ही हॉर्न वाजवला, ती दचकली ना. असं रेड सिग्नलवर हॉर्न कोण वाजवतो? त्याला सांग सॉरी बोल आणि चल. हे बघा मॅडम, ही गाडी कोणाची आहे तुम्हाला माहित नाहीये. अहो, कोणाची का असे ना, म्हणून सॉरी म्हणाली. चला बोलवा तुमच्या सरांना बाहेर. बोलवा ना. अशी महागडी गाडी वापरता आणि मेंटेनन्सला खर्च काय इतरांकडनं घ्याल? हे बघा, चूक तुमची आहे, आम्ही नाही पैसे भरणार. सॉरी बोला आणि चला. सॉरी मॅडम. करेक्ट भेटली. यश, आपलं ठरलं होतं आज जी पहिली दिसेल ती तुझी बायको असेल. यश, तुला हिच्याशीच लग्न करायला लागेल.
तुला अशीच हवी.